15 एप्रिल ते 15 जून हा एस टी महामंडळाने 10% भाडेवाढ केलेलं आहे. खरं तर हे सरकार म्हणते आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहे, पण सर्वसामान्यांच्या खिशालाच मारण्याचं काम हे सरकार करायला लागलं. जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये तयार झालेला माल आपण बाहेर देशात पाठवू शकत नाही. बाहेरच्या देशातला माल, कच्चा माल आपण मागवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. सगळे उद्योगधंदे ठप्प आहेत, हॉटेल बंद आहेत, सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल्स बंद आहेत आणि हॉटेल बंद असल्यामुळे त्यांना पोसू पण शकत नाहीत हॉटेल मालक त्या कर्मचाऱ्यांना. मग ते कर्मचारी आपापल्या गावाला परततात आणि त्यांना आधार कुठला तर एस टी महामंडळाचा. आणि एस टी महामंडळाने हेच धोरण अवलंबून आता लोक जास्त प्रवास करणार म्हणून यांच्या खिशाला मारण्याचं काम करत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज अधिकाऱ्यांना सांगितलं तात्काळ वरती हे निवेदन पाठवून भाडेवाढ रद्द करायला हवा. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकारने हा निर्णय घेणं चुकीचं आहे अशा पद्धतीने सांगितलं. त्याचं उत्तर आम्हाला मिळावं आणि आता पुढील आंदोलन आम्ही रस्ता रोको करणार अशा पद्धतीने आम्ही इशारा दिला. एक 8 दिवसात आम्हाला त्याचा रिझल्ट आला पाहिजे. शेवटचे 15-20 दिवस का असताना लोकांचे वाचले पाहिजेत की 10% म्हणजे प्रत्येकाचे 100 रुपयाला, म्हणजे रोज जर 100 रुपयाचा कोण प्रवास करत असेल तर जाता येता 20 रुपयाची कात्री हे सरकार एस टी महामंडळाच्या माध्यमातून मारायला लागलं.